After my service, please feel free. फर्स्ट टाइमच आलो आणि आंदोलन झालं. No free. तर एवढी थंडी आहे ना इथं, बसला गर्दी बघा. अशा प्रकारे ही व्हॅन आहे, मर्सिडीज बेंझ. गणपती बाप्पा. शॉर्टकट आम्ही गावामधून 30 किलोमीटर अंतर पार केलं आणि फायनली तिथे पोहोचलो. ही आहे अशा प्रकारे रूम नंबर 4. हे बघा माझ्या मागं आय लो कुल्लू असा बोर्ड आहे. कसं वाटतंय? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो हा खूप स्पेशल ब्लॉग असणार आहे, कारण मित्रांनो या टाईमला आपण जायचं आहे मनालीला, जे की मित्रांनो ग्रुप ट्रिप असणार आहे आणि आपला 10 जणांचा ग्रुप असणार आहे. तर मित्रांनो पर पर्सन 60,000चं पॅकेज आहे, त्यामध्ये त्यांचं फूड, हॉटेल, ट्रेनचं तिकीट हे सर्व इन्क्लूड असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही 20 आवरची जर्नी असणार आहे, जे की पनवेलपासून ते चंदेडपर्यंत असणार आहे. मी आत्ता आहे पनवेलमध्ये, सकाळी 9:30 वाजता पोहोचलो आहे. आपली 10 वाजताची ट्रेन आहे. जे काय मित्रांनो सर्व आहे ते तुम्हाला मी काय शेअर करणार आहे. तिकडे काय काय बघण्यासारखं आहे किंवा आपण काय काय बघायचं, जी ट्रेनची जर्नी आहे तुम्हाला सर्व काही शेअर करणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या टाईमला आपण चाललो आहे फर्स्ट टाईमच स्नोच्या ठिकाणी, जे काय तिकडे स्नो पडतोय मनालीला, आणि जे काही लोकलचे एरिया आहेत, जे फिरायच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही शेअर करणार आहे मित्रांनो. तर आत्ता आपण आहे पनवेलमध्ये, अशा प्रकारे एरिया बघा. मागून मालगाडी चालली, बाकीचे लोक मित्रांनो यायला लागलेत. तर चला मित्रांनो डायरेक्ट आपण आता ट्रेनमध्ये भेटूया. सो मित्रांनो फायनली आपली ट्रेन सुटली आहे, बघू शकतात. मित्रांनो ह्या टाइमला AC मध्ये बुक केल्यामुळं खूप विचित्र वाटतंय, पण असं फोडण्यासारखं होतंय. प्रत्येक टाइमला मी स्लीपरमध्ये करतो तर ते बेटर पडतं, मला मस्त वाटतं, पण ह्यात जर आता फोडण्यासारखं होतंय. तर अशा प्रकारे AC मध्ये आपण बघ काय होतंय. After my service, please feel free. 500 के नीचे हम टिप नहीं. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय सुरतमध्ये. दुपारचे 3 वाजलेत. आपल्या जर्नीला चालवून कमीत कमी 4-5 झाले आणि आता ट्रेन बंद केली, इंजन बंद केले. मित्रांनो आपल्याला खूप जाताना चांगले व्ह्यू पाहायला भेटतात, कारण की आपली ट्रेन ही खूप स्टेटमधून जाणार आहे. जाताना आपल्याला चांगले व्ह्यू पाहायला भेटणार आहेत. जे नको आहे ते मित्रांनो मी स्किप करेन, कारण की दरवेळेला ते नको आहे. तर बघत काय होते, ट्रेन कधी चालू होते, कमीत कमी 10 मिनिट तरी इथे थांबेल असं मला वाटतं. या प्रकारचे स्टेशन आहे, तुम्हाला मी दाखवतो बघा. तर मित्रांनो अशा प्रकारे आता ट्रेन सुटली आहे वडोदऱ्यामधून. आणि चहा मित्रांनो इकडचा खूप मस्त आहे, एकदम गोड आहे. बाकी मी लास्ट टाइम पॉंडिचेरीला पण गेलो होतो, बनारसला पण गेलो होतो, पण तिकडला चहा एवढा गोड होता ट्रेनमधला IRTCचा. पण हा मित्रांनो चहा खूप गोड आहे. वडोदरा आता आपली ट्रेन चालली आहे. काकला ब्लू बोललो ना, तुला वाजता दिला घेणार. हा तेच रेट No free. हा ब्लू आहे. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय कोटा जंक्शनवरती, जे की संध्याकाळचे 12 वाजले. मागाशी आम्ही लुडो गेम खेळली, जे की पत्ते. त्यानंतर थोडीफार मजा मस्ती केली. मित्रांनो सीन असं झालं आहे की तिकीट वेटिंगला असल्यामुळे कोण B4 मध्ये, कोण B3 मध्ये, तर त्यामुळे एकत्र कोण नाही येत. तसा टाईम भेटतो, जसं हे होते तसं आम्ही एकत्र येतोय आणि एन्जॉय करतोय. तर अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व आहे. आता बाकीचे जे सर्व होते ते सर्व झोपलेत, 12 वाजलेत आणि फक्त चहा प्यायला उतरलोय. अशा प्रकारे स्टेशन आहे कोटा जंक्शन. जे काय मित्रांनो आता इथून पुढे मी तुम्हाला सर्व उद्या दाखवेन, कारण की आता रात्र सुद्धा झाली आणि थंडी सुद्धा वाढत, पोहोचू तसं थंडी वाढत चालली. तर बघत काय काय होतंय. तो स्टे ट्यून. गुड नाईट. पोचला एकदाशी.
जोर लगा के अभी पहिले हमाल तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय अंबाला जंक्शन वरती, जे की मित्रांनो स्टेशन आहे. आपली चंदीगडची ट्रेन होती, जे की आपण चंदीगडमध्ये उतरणार होतो, पण तिथं किसान आंदोलन असल्यामुळे आपण अंबाला जंक्शनवरती उतरलो, जे की सकाळचे 10:30 वाजलेत. बाकीचा जो ग्रुप आहे तो त्या साईडला आहे. इथून आपण आता प्रायव्हेट व्हेरिकल जे आपण पॅकेज ठरवलं होतं त्यामध्येच ते इन्क्लूड आहे, त्यांचं प्रायव्हेट व्हेरिकल. तर ते आपल्याला इथून घेऊन जाणार मिनी व्हॅनमधून. तर अशा प्रकारे मित्रांनो हे अंबाला जंक्शन आहे. सकाळच्या मित्रांनो 10:30 वाजलेत. तर अशा प्रकारे हे जंक्शन आहे, तुम्ही शकता अंबाला जंक्शन. बाकीचे लोक काय ते त्या साईडला आहेत. तर चला बघूयात आपली कधी येते गाडी. मित्रांनो एवढी थंडी आहे ना इथं, बसला गर्दी बघा. सो मित्रांनो आता मी स्टेशनच्या बाहेर चहा प्यायला गेलो होतो. मित्रांनो इथे एवढी गर्दी होती ना, सेम मला बनरसारखा फील आला, कारण की तिकडे अशीच गर्दी असते. आणि तर मित्रांनो गर्दी व्हायचं कारण की किसान आंदोलन आहे, जे की चंदीगडमध्ये आहे. इथला आपला नेक्स्ट स्टॉप आहे चंदीगड, पण आपण इथं आधी रोज उतरलो. आणि मित्रांनो इथं एवढी थंडी वाजते, सगळ्यांनी स्वेटर, फुल क्लायमेट म्हणजे फॉगी वेदर आहे, फुल थंडी आहे इकडं. बाकीचे लोक आहेत ते त्या साईडला आहेत, अजून गाडी काय आलेली नाहीये, कधी ते पाठवतात काय माहिती. कंप्लीट 1 तास झाला मी थांबलो इथं, जी की अशा प्रकारे आहे. थंडी सुद्धा मित्रांनो भरपूर आहे इकडं. चहा प्यायला गेलो होतो, बसला पण गर्दी होती खूप. तर बघूयात तिकडं जाऊन कधी आपली गाडी येते काय. असा वरती झेंडा आहे, चला जाऊयात. हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपली गाडी असणार आहे, जायला पण आणि सोडायला पण. अशी ट्रॅव्हलर्स 10 लोकांच्यासाठी. अजून तर काय आमच्या आलेली नाही आहे, पण ही कोणाची आहे काय माहिती, टूरवाल्यांची असेल कदाचित, जे की साहित्य भरतात. अशा बॅग आहेत वरती. फुल मित्रांनो फॉगी वेदर आहे, थंडी वाजते. तर मित्रांनो सीन असा झाला आहे की आपल्याला जी गाडी घ्यायला येणार होती ती नाही येणार आहे, कारण की किसान आंदोलन असल्यामुळे ती गाडी नाही येऊ शकते. कारण की सगळे रस्ते पॅक आहेत आणि आंदोलन असल्यामुळे सगळं गरम वातावरण आहे. त्यामुळे जे ड्रायव्हर होता तो बोलला की तुम्ही ओला किंवा टॅक्सीने जबलपूरपर्यंत या, त्यानंतर बघू काय होत आहे. पण टॅक्सीवाला आणि ओलावाला ते खूप रेट सांगतात, जसं की 5,000-6,000 रुपये. तर आम्हाला त्यातून जावं लागणार आहे. बाकी जे लोक आहेत ते बार्गेनिंग करायला गेलेत. मी इथं बसलोय, 11 वाजलेत, कंप्लीट 1.5 तास झालं आम्ही इथंच आहे. तर बघा मित्रांनो काय होतंय, सगळं आपल्यासोबत जास्त का होतं. फर्स्ट टाइम चालू आणि आंदोलन चालू झालं. तर बघा मित्रांनो काय होतंय. बाकी लोक आल्यावरती आपण टॅक्सीने जाऊयात, इथून थोडं मग बघत काय होते. तुम्हाला मी सर्व काही शेअर करेन. किसान आंदोलन एक काम करा, सगळ्यांनी आतमध्ये जाऊन बसा, मग ते बॅग हे टाकतील आतमध्ये. तिकडे डबमध्ये जागा आहे तिकडे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चिरीबिरी उंदीर बाबा की जय. कहाँ से लेके आए ये पकड़ के बैठने का? अरे अंकल रस्सी लेना, रस्सी. पहले बंद कर दिया मेन. रास्ता क्यों बंद करेंगे? क्या गाड़ी बंद कर. था उधर से घूम के पता नहीं कहाँ पीछे बैग बैठेगा क्या? हाँ आ जाएगा. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय आपल्या मिनी व्हॅन बशी, जे की मागं आपण अंबाला इथून व्हॅन केली होती. पर पर्सन 700 रुपये मित्रांनो दिले होते याला, कारण की आंदोलन असल्यामुळे मित्रांनो सर्व रस्ते बंद केले जे मेन आहेत ते. शॉर्टकट आम्ही गावामधून 30 किलोमीटर अंतर पार केलं आणि फायनली इथे पोहोचलोय. आता इथून चंदीगड काहीतरी 30 किलोमीटर आहेत.
सर्व प्रवास मित्रांनो जो असणार आहे आपल्या मनालीचा तो ह्यातूनच असणार आहे ह्या व्हॅनमधून. पूर्ण प्रवास 4 दिवसाचा परत रिटर्न अंबाला इथं सोडणार, हीच व्हॅन सोडणार आहे. तर अशा प्रकारे आता पोहोचले फायनली. दुपारचे 2 वाजलेत. इथून मनाली काहीतरी 8 तास लागणार पोहोचायला. चला आता पटकन बॅगा उतरत आणि प्रवासाला सुरुवात करूयात. तर मित्रांनो हा आजूबाजूचा एरिया आहे जे की आम्ही इथं व्हॅन थांबवली आहे बघा. पूर्ण रोड आहे असा एक, तो वरती आहे, तो हायवे गेला आहे. नॉर्मल साधा रोड आहे, नॉर्मल गाव सुद्धा आहे, घर सुद्धा आहे ते बघा. अशा प्रकारे ही व्हॅन आहे मर्सिडीज बेंझ. फक्त नाव दिले पण व्हॅन कोणत्या दुसऱ्या कंपनीची असणार आहे. चले सर मोरया मोरया. किलोमीटर 250. पाणी होतो. सो मित्रांनो फायनली आपण पोहोचलो कुल्लूमध्ये, जे की मनाली इथून 50 किलोमीटर इतकं आहे. आणि मित्रांनो संध्याकाळचे 10 वाजलेत आणि आपण आता चहा प्यायचा आहे कारण की खूप थंडी आहे मित्रांनो इकडे. जसं पुढे येईल तसं खूप थंडी वाजायला लागली. तर 10 वाजलेत मित्रांनो. चहाचा इथं थोडा पिऊयात, बघूयात आज कसं हॉटेल आहे काय. तर चला पटकन जाऊयात. आणि माझ्या मागं असा हा बोर्ड आहे आय लव्ह कुल्लूचा. थोडे फोटो पण काढले, व्हिडिओ पण काढले. पटकन चहा पिऊयात आणि मग निघूयात इथून. आय लव्ह कुल्लू मनाली. अच्छा बताऊंगा जिस दिन मनी कम जाएगी ना उस दिन बताऊंगा. वैष्णो टेम्पल नहीं, वैष्णो टेम्पल. वेलकम टू मनाली. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या हॉटेलजवळ पोहोचवले. हॉटेलचं नाव आहे हिल टॉप. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला मी आता आतमध्ये घेऊन जातो. आजूबाजूचा एरिया असा आहे. हे बघा रात्र असल्यामुळे एवढं काही दिसत नाही आहे. हे बघा अशा हॉटेल आहेत आणि आपली व्हॅन. तर चला तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जातो. तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या रूम आहेत बघा, ज्या की 4 रूम आहेत आमच्या 10 जणांसाठी. हे बघा ह्या अशी रूम आहे. तुम्हाला नॉर्मल मी दाखवतोय. हे बघा ह्या अशी रूम आहे. अजून बघायत कशा रूम आहेत. 101 मध्ये आहेत मनाली मॅडम, ज्या की त्यांची अशी लक्झरी रूम आहे. अच्छा टीव्ही आता आम्ही लावणार बाथरूम आहे का हॉल आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे रूम नंबर 3. हे बघा मस्त चादर वेदर, गरम पाणी. हे बघा रूम नंबर 3. तुम्हाला 4 दाखवतो. कसं वाटतंय? घर घर वाटतंय. तर मित्रांनो अशा प्रकारे ही 4थी रूम आहे. तुम्ही बघू शकतात
सर्व मित्रांनो रूम सेमच आहेत, फक्त जे बॅकग्राऊंड आहे ते वेगळं आहे. नॉर्मल वरचं जे फ्लावर आहे ते वेगळं आहेत. हे बघा अशा प्रकारे हे सजवलं आहे. एकूण आपल्या 5 रूम आहेत आणि बरोबर मॉल रोडच्या मध्येच आपली रूम आहे. बाहेर असा व्ह्यू दिसतो जे की मार्केटच आहे. हे बघा अशा प्रकारे. तर मित्रांनो या सर्व अशा रूम आहेत. जे काय आहे ते तुम्हाला अजून दाखवतो. वेट. ही मित्रांनो रूम नंबर 5 आहे. हे बघा हे अशा प्रकारे आहे. सेमच मित्रांनो सर्व काय. हे बदामच्या आकार असं बनवलं आहे, हार्टच्या आकारचं. पाणी जे तुम्हाला काही खायचं असेल तर ऑर्डर पण तुम्ही करू शकतात. अशा प्रकारे बाहेरचा व्ह्यू. हे अशा प्रकारे रूम आहे. 5 TV सुद्धा येत आहे. तर या सर्व मित्रांनो रूम आहेत. 5 रूम आहेत एकूण. जे काही तुम्हाला मी अजून दाखवतो. जेवणामध्ये काय काय? पनीर आणि फ्लावर, मिक्स व्हेज आणि चिकन. जेवण कसं आहे? डिलिशियस. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली रूम मध्ये बघू शकतात. हे बघा तुम्हाला ज्या 5 रूम सर्व तुम्हाला मी दाखवल्यात आणि आपली रूम आहे. हे बघा अशा प्रकारे. तर मित्रांनो ह्यामध्ये आपण 4 दिवस राहणार आहे. 4 दिवसाचा आपला प्लॅन आहे ट्रिपचा, जे की आपली फर्स्ट नाईट आहे मनालीमधली. आणि मित्रांनो 31 डिसेंबर असल्यामुळे आज 31 डिसेंबर आहे. न्यू इयर चालू होणार आहे उद्यापासून. आणि पीक सीझन आहे मित्रांनो. इकडे हॉटेल्स खूप महाग आहेत, जसं की 3000 4000 असे रेट चालू आहेत पर नाईटचे. आणि मित्रांनो तुम्ही जेवण सुद्धा बघितलं असेल, त्यामध्ये व्हेज नॉनव्हेज चिकन हे सर्व होतं. हे आपल्याला असं 4-5 दिवस सलग भेटणार आहे. उद्या जो मित्रांनो असणार आहे ते आपले नॉर्मल कव्हर्सचे पॉईंट असणार आहे, जे की मार्केट, जे लोकल साईड सीनचे जे पॉईंट आहेत ते आपण कव्हर करायचे आहेत. आणि मित्रांनो मनालीमध्ये 3 ते 4000 हॉटेल्स आहेत. आणि मित्रांनो सर्व फुल आहेत, कारण की न्यू इयर चालू होते. तर मित्रांनो ही होती आपली जर्नी पनवेल टू मनालीपर्यंतची. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. असं मित्रांनो अजून व्हिडिओ येत राहतील. तुम्ही स्टे ट्यून. बाय.